श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ बसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1206. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये भुशुंडी आणि प्रभू रामचंद्रांचा ही बालक जी राजा दशरथाच्या अंगणामध्ये चालू आहे त्याचं एक सुंदर चित्र या दोह्याच्या आधाराने अभ्यासलं. भुशुंडी जे एका लहान कावळ्याच्या रूपात प्रभू रामचंद्रांच्या अवतीभोवती घुटमळतायत, त्यांचं खरं रूप भगवंत जाणतोय. त्यामुळं भगवंत देखील या कावळ्याच्या संगतीमध्ये राहू इच्छित आहेत. जसे भुशुंडी त्यांच्या जवळ येतात, रामराया त्यांना पकडण्यासाठी आपला हात पुढे करतोय. भुशुंडी झटकन उडून पुन्हा झाडाच्या फांदीवरती बसतात. तेव्हा आपल्या हातातला मालपुआ दाखवून रामराया भुशुंडींना परत आपल्या जवळ बोलवतोय. भुशुंडी जवळ येत आहेत, विचार करतायत की भगवंताच्या चरणांवरती आपण आपलं मस्तक नमवावं, म्हणून त्याच्या ते जवळ जात आहेत. तोपर्यंत राम झट दिशेने वळून पुढे पळून जातोय. ही सगळी भगवंताची लीला भुशुंडी जाणतायत, बघतायत. बघा किती गंमत आहे. जो इंद्रपुत्र जयंत प्रत्यक्ष भगवतीच्या चरणांवरती चोच मारून त्यामधून रक्त काढण्यामध्ये धन्यता मानतो, तेच कावळ्याचं रूप ज्या भुशुंडींचं आहे ते मात्र भगवंताच्या चरणी अत्यंत लवलीन झालेले आहेत. अशा भुशुंडींच्या अंतःकरणामध्ये त्यामुळं एक शंका, संभ्रम निर्माण झालाय की नेमकं हे बालचरित्र भगवंत काय करू इच्छित आहेत. कशा पद्धतीने त्यांच्यामध्ये दडलेलं हे परमतत्व आपण पाहू शकू, जाणू शकू. हे तर एका मनुष्याला शोभेल अशा पद्धतीने जी ही भगवंताची बालक्रीडा चालू आहे त्याचं मर्म कसं आपण जाणायचं, असा संभ्रम भुशुंडींना पडला आहे. इथून पुढील कथाभाग गोस्वामीजी गाऊ लागतात. एतना मन आनत खगराया, रघुपति प्रेरित व्यापी माया. सो मायान दुखद मोहि काही, आन जीव इव संसृत नाही. नाथ इहाँ कछु कारण आना, सुनहु सो सावधान हरि जाना. ज्ञान अखंड एक सीताबर, माया बस्य जीव सचराचर. जौ सब के रह ज्ञान एक रस, ईश्वर जीव ही भेद कहूँ कस. माया बस्य जीव अभिमानी, ईस बस्य माया गुण खानी. परबस जीव स्वबस भगवंता, जीव अनेक एक श्रीकंता. मुधा भेद यद्यपि कृत माया, बिनु हरि जाइन कोटि उपाया. रामचंद्र के भजन बिनु जो चह पद निर्वाण,
ज्ञानवंत अपि सो नर, पशु पूछ बिशान। राकापति षोडस उही, तारागण समुदायी। सकल गिरिन दवलाय, बिनु रबिराति न जाय। सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जनो, संतांनी मायेची व्याख्या त्यांच्या अनुभूतीतून केलेली आहे. श्री महाराज म्हणतात, जे नाही ती माया. सद्गुरूच्या विषयी श्री महाराज आपल्याला त्याची व्याख्या करताना सांगतात की जो माया जाणतो आणि जो ब्रह्मही जाणतो तो सद्गुरू. अशी ही मायेची अनुभूती ज्या संतांनी घेतली ते या मायेच्या अस्तित्वाविषयी अचूक अनुभूतीने निदान करू शकतात. प्रश्न आहे आपल्यासारख्या सामान्य जीवांचा, जे कदाचित शब्दांनी मायेचं अस्तित्व अव्हेरतील. संतांच्या वचनांना आपण जसंच्या तसं बोलू शकूत, परंतु जाणू शकूत का? जेव्हा श्री महाराज म्हणतात जी नाही ती माया, आणि हे सगळं दृश्य जग मायाधीन आहे, याचा अर्थच समर्थ आम्हाला जो ज्ञानदशकाचा विचार सांगतात की अरे जे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काय. जे झालंच नाहीये दृश्य जग, त्याची तू काय मला वार्ता विचारतोस. आता हा जर प्रश्न आपण आपल्या स्वतःला विचारला की या वाक्याची आपल्याला अनुभूती आहे का? शब्दाच्या आधाराने तर आम्ही खूप मोठ्या वल्गना करू शकतो, परंतु खिशातले 10 रुपये आम्हाला अजूनही 10 रुपयेच वाटतात, सत्यच वाटतात. आपलं घरदार, आपली मुलं बाळ, संपत्ती, संसारातले सुखदुःखाचे प्रसंग हे आम्हाला सर्व काही सत्य वाटतात. मग हे जे झालेची नाही ही संतांची अनुभूती आम्हाला कधी बरं येणार? त्यामुळे सज्जनो, आम्ही सगळे जण या अज्ञानाच्या प्रांतामध्ये धडपडतोय, यात काही शंका नाही. मग प्रश्न असा येतो की जर सामान्य जीवांना दुःखप्रद ठरणारी ही माया आहे, तर ती भगवंताची निजशक्ती कशी? होय की नाही? कारण जो भगवंत कोणाचेही दुःख पाहू शकत नाही, तो अशा सामान्य जीवांना या मायेच्या अखत्यारीमध्ये गटांगळ्या खाताना, दुःख सहन करताना कसं बघू शकतो बरं? हा खरा प्रश्न आहे. सज्जनो, यासाठी आपल्याला पुन्हा एकदा रामगीतेचा आधार घेतला पाहिजे. आपल्याला आठवतच असेल, अरण्यकांडामध्ये लक्ष्मणजींनी रामाला मायेचं स्वरूप सांगायला विचारलं होतं की ही माया नेमकी काय आहे ती मला समजावून सांगा. तेव्हा सर्वप्रथम भगवंताने मायेची आपल्याला उकल करून सांगितली की जिथपर्यंत तुझं मन, बुद्धी, विचार, कल्पना जाऊ शकते ते सगळं काही माया आहे असं तू समज. या कल्पनेच्या क्षेत्रामध्येच मैं अरु मोर तोरतय माया, अशा पद्धतीने मी आणि तू अशी आपल्या मनाची ही जी संभ्रमात्मक अवस्था झाली आहे त्याला तू माया समज. अशा पद्धतीने भगवंताने आपल्या या निजशक्तीचं वर्णन करून सांगितलं. सज्जनो, जसं एखाद्या चित्रपटामध्ये खलनायक असतो जो अनेकांना त्रास देणारा असतो, माया ही देखील खलनायिका आहे का? जर ती वाईट आहे, जर ती खलनायिका आहे, तर ती भगवंताची निजशक्ती कशी? हा देखील एक प्रश्नच आहे. तुम्ही एकाच वेळेला भगवंताच्या अर्धांगिनी होताय आणि एकाच वेळेला त्याच्याच या विश्वामधल्या जीवांना त्रास देतायत. ही दोन्हीही रूप कशी होऊ शकतात? सज्जनो, रामायण हे अद्वैत ग्रंथाच्या पायावरती जर तुम्ही अभ्यासलं ना तर तुम्हाला रामायणाची गुह्यता, रामायणाची डेप्थ खऱ्या अर्थाने कळेल.
त्यामुळे इथं गोस्वामीजींनी देखील फार सुंदर शब्द वापरलाय. सुनहु सो सावधान हरी जाना, सावधान होऊन ऐक मी काय सांगतोय तुला. हे सूक्ष्म चिंतन आहे. इथं संतांची कृपा आणि त्यांच्या कृपेने जे काही क्षणिक अनुभूतीची अवस्था आम्हाला प्राप्त होते, त्या अनुभूतीच्या माधुर्यातूनच हे ज्ञान जीवाच्या अंतःकरणामध्ये प्रगट होऊ शकतं. माया ही भगवंताची निज शक्ती आहे. माया ही योगियांची माऊली आहे. माया ही बुडणाऱ्यासाठी आधार आहे. मायेच्या आधारानेच तुम्ही उपासना करू शकता. मायेच्या आधारानेच तुम्ही ईश्वर ही संज्ञा जाणू शकता. आणि अशा मायेला शरण गेलं असता ही माया आम्हाला मायेतून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवते. हे आहे मायेचं स्वरूप. 15वा अध्याय डोळ्यासमोर येतो. ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वथम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानि यस्तम वेदस वेदविद. या ऊर्ध्वमूल रूपी असलेल्या अश्वत्थ वृक्षासारखं हे विश्वरूप, हे दृश्य जग आमच्या समोर आहे. जसं त्या वृक्षाच्या खालच्या बाजूला हिरवीगार पानं आहेत आणि त्या झाडाचं मूळ मात्र वरच्या दिशेने आहे. सज्जनो, त्याप्रमाणे या मायेच्या पसाऱ्यात, या हिरव्यागार पान फुलांमध्ये आम्ही हा संसार मांडून बसतो आणि आम्ही हे विसरून जातो की याच मायेच्या आधाराने आम्हाला या वृक्षाच्या मुळापर्यंत जायचे, जे ऊर्ध्वगामी आहे. ऊर्ध्वगामी जाण्यासाठी ताकद लागते. ऊर्ध्वगामी जाण्यामध्ये विलक्षण पुरुषार्थाची गरज आहे. अधोगामी जाण्यामध्ये काहीच वेळ लागत नाही. जसे एखादा मनुष्य कड्यावरून खाली पडला तर क्षणामध्ये कोसळून त्याचा चेंदामेंदा होतो, परंतु त्याच व्यक्तीला जर वरती चढायचं असेल तर किती विलक्षण कष्ट, वेळ द्यावा लागतो. त्याप्रमाणे सज्जनो, या मायेच्या अखत्यारीमध्ये ऊर्ध्वगामी जाण्यासाठी तपश्चर्या हवी. या मायेचाच आधार घेत तिला शरण जात जात जीवाला त्या ऊर्ध्वगामी बिंदूकडे जायला हवा. परंतु यामध्ये एक गंमत अशी आहे की जो जीव या मायेमधून ऊर्ध्वगामी जाण्याचा प्रयत्न करेल, त्याच्यासाठी या मायेचं एक फार सुंदर दर्शन त्याला त्याच्या अंतःकरणामध्ये घडू लागतं. मायेच्या अधोगामी दिशेला तू आणि मी ह्या संवादामध्येच जीव संपून जातो, कारण त्याला सगळं द्वैत आहे. मी वेगळा, राम वेगळा, मी वेगळा, माझा गुरु वेगळा, मी वेगळा, माझा ग्रंथ वेगळा, मी वेगळा, माझं नाम वेगळं. मी आणि तू या जगामधल्या प्रत्येकामध्ये भेदभाव करणं हे या मायेचं अधोगामी रूप आहे. तर या मायेच्या या एकाकी मार्गावरती जो योगी प्रयत्नशील आहे, जो ऊर्ध्वगतीच्या दिशेने चाललेला आहे, त्याच्यासाठी मात्र हा एक विलक्षण आनंदाचा प्रवास ठरतो. त्यामुळं मायेची ही दोन टोकं आहेत. ऊर्ध्वगामी जाणाऱ्या जीवाला माया ही आनंद स्वरूप आहे, भगवंताची निजशक्तीची प्रचिती देणारी आहे. तर अधोगामी जाणाऱ्या जीवासाठी माया ही दुस्सह आहे, खडतर आहे, त्रासदायक आहे. यावरून एक साधं गणित लक्षात घ्या. सगळं तत्वज्ञान जीवनामध्ये जर आम्ही जोडू शकलो नाही तर तत्वज्ञान शुष्क आहे. बघा, आज तुमच्या जीवनात दुःख आहे का? विचारा स्वतःला. तुम्हाला काळजी आहे, पश्चाताप आहे, चिंता आहे, ईर्ष्या आहे, द्वेष आहे, मत्सर आहे. जर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या चित्ताचा एक्सरे काढून जर त्याचा नीट अभ्यास करता आला आणि जर तुमच्या लक्षात आलं की अरे, हे तर सगळं माझ्यामध्ये भरपूर भरलेलं आहे, लक्षात घ्या अजूनही आपण या मायेच्या अधोगामी पाना फुलांमध्येच रमलेले जीव आहोत, ज्यांना ही फळं, फुलं, पानं यामध्येच आनंद आहे.
त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये वरती या ऊर्ध्वगामी दिशेने जाण्याची इच्छा नाही. असे जीव हे नित्य भीतीखाली जगत असतात. जो आनंद आहे तो मला टिकावा यासाठी नित्य प्रार्थना ते भगवंताची करत असतात. सकाम बुद्धीने त्यांची सगळी उपासना चाललेली असते. परंतु या मायेमध्ये निष्ठुरता देखील आहे. प्रारब्धाचे भोग भोगत असताना ही माया कोणालाही दयामाया दाखवत नाही. आणि तिच्या या अशा असंभवितपणापुढं जीव हतबल असतो. सदैव भीतीच्या चक्राखाली तो दडपलेला असतो, ग्रस्त असतो. याच मायेचं हे ऊर्ध्व मुलाकडे जाणारं जे टोक आहे सज्जनो, तिथं मी आणि भगवंत याच्याशिवाय दुसरं कोणी राहत नाही. तिथं मात्र ही माया त्रासदायक ठरू शकत नाही. म्हणून भुशुंडी म्हणतायत की एतना मन आनत खगराया, रघुपती प्रेरित व्यापी माया, सो माया न दुखद मोही काही, आन जीव इव संस्कृत नाही. मी मनामध्ये विचार करतोय की अरे हे नेमकं भगवंत करतोय काय? मी जवळ जातोय, तो लांब पळतोय, मील वरती जातोय, तर मला मालपुवा दाखवून खाली बोलवतोय. एखाद्या मनुष्याप्रमाणे ही भगवंताची लीला चालली आहे. हा खरंच भगवंत आहे ना? भुशुंडींच्या मनामध्ये देखील संभ्रम निर्माण होतोय. म्हणून भुशुंडींनी स्वतः सांगून टाकले की अरे सगुण रूप समजून घेणं फार अवघड आहे बाबांनो. श्री महाराज देखील म्हणायचे ना की जीवनामध्ये संत मिळणं हे अवघड, देहाने संत मिळणं हे आणखीन अवघड. आणि जरी तो मिळाला तरी त्याला ओळखणं हे महाकठीण. आणि जरी ओळखलं तर त्याच्यावरती विश्वास बसणं हे परम दुर्लभ आहे. हे सगुणाची असली चढती कमान आहे बघा. आम्ही नेहमी नित्य संशयामध्ये असतो. कोणी थोडंसं काही कोणाबद्दल बोललं की सगळी त्याच्याबद्दलची भूमिका ही क्षणामध्ये आमची वाहून जाते. आणि कोणी त्याच्याविषयी चांगलं बोललं की लगेच आपण तिथं कौतुकाचे मनोरे देखील मांडायला लागतो. हा मानवी स्वभाव आहे सज्जनो. हे सगळं मायेचं गणित आहे. या सगळ्यांपासून परे राहता ज्याला येताना तोच ऊर्ध्व मुलाच्या दिशेने चालू शकतो. अन्यथा हा सगळा पसारा तुम्हाला कायम बांधून ठेवेल बघा. आणि जो या पसाऱ्यामध्ये रमला, जो या लौकिकामध्ये रमला, जो लोकांच्या हार तुऱ्यामध्ये रमला, त्याच्यासाठी ही माया आसूड कधी उगारेल सांगता येत नाही. म्हणून गोस्वामीजी म्हणतात आन जीव इव संस्कृत नाही. अन्य जीवांप्रमाणे संसारात लोटून देणारी ही माया माझ्यासाठी निष्ठुर झाली नाही. कारण माझा जो भ्रम होता तो भगवंताच्या विषयी होता. संशय घ्यायचा असेल तर भगवंताविषयी घ्यावा, पृच्छा करायची असेल तर ग्रंथाविषयी करावी, मनामध्ये प्रश्न असतील तर सद्गुरूशी बोलावं. ह्या सर्व ठिकाणाच्या संवादामध्ये संशय, प्रश्न, सगळ्या काही गोष्टी या मायेतल्या अज्ञानाचं प्रतीक जरी असल्या तरी इथं मात्र माया तुम्हाला छळणार नाही. कारण तुम्ही आणि भगवंत यांच्यामधला हा थेट संवाद आहे. तिथं मायेला आपलं स्वतःचं अस्तित्व दाखवण्याचं स्वातंत्र्य नाही. परंतु जेव्हा त्याच मायेच्या अधोगामी भूमिकेमध्ये तुम्ही लोकांचे दोष बघायला लागता, तू मी करू लागता, ईर्ष्या मत्सर करू लागता, तेव्हा मात्र मायेला किंबहुना ती मायाच तुम्हाला नाचवत असते. आणि ती नाचवता नाचवता एका क्षणी निष्ठूर होते आणि तुमच्यावरती या प्रारब्धाचे आसूड ती ओढते. तेव्हा हे विलक्षण दुःख होतं जीवाला, जे त्याला या संस्कृतीमध्ये वारंवार टाकत असतं. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. आदि शंकराचार्य म्हणतात. त्यामुळे सज्जनो, पृच्छा करायची असेल तर भगवंताविषयी करा. संशय घेऊन, प्रश्न घेऊन जर कोणाशी संवाद करायचा असेल तर तो आपल्या सद्गुरूशी करा. इथे ही माया तुम्हाला सुखद वाटेल बघा.
इथं तुम्हाला ती दुःख देणार नाही. आणि भुशुंडींची ही एक विलक्षण उंची होती. ते केवळ निलगिरी पर्वताच्या उंचीवरती राहत नव्हते, ते या ऊर्ध्वगामी जाणाऱ्या मूळ मायेच्या उद्गम बिंदूच्या कडे जाणारे प्रवासी होते. ही त्यांची उंची होती. आणि ही अशी उंची ज्याच्या मनाची असते ना, तो कधीही छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये पडत नाही. तुटे वाद संवाद तो हितकारी. तो सगळ्या वादविवादांच्या पलीकडे असतो. नलिंपे कदा दंभ वादे विवादे. जो या जगाच्या वादविवादांपासून दूर आहे. करी सुख संवाद जो उगमाचा. जो नित्य या भगवंताच्या आगम निगम प्रत्ययाचा आनंद स्वतःच्या चिंतनामधून घेत असतो, त्या सुखामध्ये जो रममाण होत असतो, ती ही ऊर्ध्व मुलाची उंची आहे. ती या भुशुंडींच्या नीलगिरी पर्वताची उंची. नीलगिरी पर्वत हा लौकिक अर्थाने शोधायला जाऊ नका. तो एक मानसिक विलक्षण उंचता देणारा, या ऊर्ध्वगामी बिंदूकडे घेऊन जाणारा असा प्रवास आहे. तिथं माया आहे. जसं वातावरण हे विरळ होत जातं वरती, त्या विरळ वातावरणामध्ये गुरुत्वाकर्षण देखील मनुष्याला लगेच खाली खेचून घेऊ शकत नाही. तशी मायेची ही आपण मानसिक उंची गाठाल तर माया विरळ होऊन जाते. तिथं तुम्ही आणि तुमचा भगवंत ह्याच्या पलीकडे कोणी नाहीये. अशा या भुशुंडींना माया त्रास न देणारी ठरतीये. ह्याचं कारण ते नित्य भगवंताला सन्मुख आहेत. भुशुंडी म्हणतात की भगवंताला मी सन्मुख असताना ही माया का बरं आमच्यामध्ये प्रवेश करू शकत नाही. सज्जनो बघा, आपण इलेक्ट्रिकल वायरिंग बघतो. आपल्या हातामध्ये बटन आहे फक्त, बाकी आपल्या हातामध्ये काही नाहीये. दिवा वरती आहे, त्याच्यामध्ये जोडणारी एक वायर आहे. आपण केवळ बटन दाबतो, त्या क्षणी ऊर्जा त्या वायर मधून वाहते आणि बल्ब मध्ये जाऊन तिथं ती प्रकाशमान करते. त्याप्रमाणे सज्जनो, जो भगवंत आहे तो हा असा ऊर्जेसारखा कार्य करतो. म्हणजे ही विद्युत ऊर्जा बल्ब मध्ये जाऊन प्रकाश ऊर्जेमध्ये बदलते. जे आपल्या फिजिक्सचं रूल आहे की एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, इट कॅन गेट ओनली कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. त्याप्रमाणे या समस्त सृष्टीमध्ये केवळ एकच एक भगवंत भरून उरलेला आहे. जेव्हा ही भावना तुमची तपश्चर्येने दृढ होते, अनुभूतीने दृढ होते, तेव्हा इथं मायेला स्थान कुठे आहे मला सांगा ना. जे आम्हा सारख्या सामान्य जीवांना दिसतं ते मायातीत झालेल्या संतांना दिसतच नाही. त्यांना तर हे सगळं पांडुरंगमय दिसतं, राममय दिसतं. नामदेवांची एक कथा ऐकलेली आठवते एका कीर्तनामध्ये, की नामदेवाला कोणतरी सांगितलं की अरे सगळे पाषाण नदीवरचे पांडुरंग आहेत ना. हो म्हणाला, पांडुरंगच आहेत. आणि मग तू शिंपी हे कपड्याचं गाठोडं घेऊन कुठं निघाला? कुठं निघालो म्हणजे बाजाराला निघालो विकायला. अरे म्हणे कसा रे तू शिंपी? अरे ते सगळे तुझे नदी काठावरचे पांडुरंग हे उघडे खडक थंडीने कुडकुडतायत आणि तू मात्र स्वार्थीपणाने कपडे विकायला निघालास. नामदेव मटकन खाली बसले, म्हणाले अरे बापरे, हा विचार तर मी केलाच नाही. परंतु आता हे कपडे सगळे मेहनतीने शिवलेले, आता हे आठवड्या बाजारामध्ये जाऊन विकायचे, 2 पैसे घेऊन घरी यायचे. पण ही लोक म्हणतात तेही बरोबर आहे. या सगळ्या खडकांना माझा पांडुरंग आणि तो नदीकाठी थंडी वाऱ्यात बसलाय आणि मी माझ्या पोटासाठी हे कपडे विकायचे. हे चालणार नाही. नामदेवानी सगळे शिवलेले कपडे त्या खडकांना घातले, त्यांची क्षमा मागितली की मला माफ करा, माझ्या लक्षात नाही आलं, या लोकांनी मला सांगितलं म्हणून माझे डोळे खाडकन उघडले. भले त्या लोकांनी अत्यंत कपटाने नामदेवाला फसगत होण्याच्या दृष्टीने हे सांगितलेलं असलं तरी नामदेवांच्या दृष्टीमध्ये भेदच नव्हता. त्यांच्यासाठी हे सगळं विश्वच पांडुरंगमय झालं होतं. त्यामुळे आपल्या विरुद्ध कोणी कपट करत आहे हे देखील नामदेवांना ठाऊक नाही. आणि त्या खडकांना आपण कपडे घालतोय, अरे त्यांची खरंच थंडी जाणार आहे का?
हा विचार देखील नामदेवाच्या मनात नाही. जड चेतन सब जीव सब सिय राममय जानी. सगळे जड चेतन सगळे जीव सिय राममय झालेले आहेत. अशी ही नामदेवांची एकरस अवस्था आहे सज्जनो. जो या अवस्थेमध्ये जगतो त्याच्या जीवनामध्ये माया कुठे शोधायला गेले तरी कुठे सापडत नाही. श्री महाराज म्हणतात ना की डोळे उघडे ठेवून जग नाहीसं होईल तर ते केवळ भगवंताच्या नामाने होईल. तीच ही अवस्था आहे संत नामदेवांची. आज नाथांची षष्ठी देखील आहे ना. नाथांना त्यांचा विजयी पांडुरंग ही कधी मूर्ती वाटलीच नाही आणि त्यामुळं तो विजयी पांडुरंग देखील श्रीखंड्या झालेला आहे. नाथांच्या घरी रांजण भरतोय, त्यांच्या मागे टाळ वाजवतोय, त्यांच्या घरातली सगळी कामं करतोय. सजनो, जेव्हा संत मायातीत होतो तेव्हा भगवंत देखील त्याच्यासाठी अखंड रसमय होऊन जातो. किंबहुना तो त्याच्यापासून लांब राहू शकत नाही, कारण मुळातच भगवंताची स्थिती जौ सबके रह ज्ञान एक रस ईश्वर जीव ही भेद कहूं कस. भगवंत हा नित्य अखंडच आहे, एक रसच आहे. परंतु जीवाने मात्र स्वतःचं अस्तित्व वेगळं मानलं. त्या क्षणी भगवंत म्हणाला, ठीक आहे, तू तुझं स्वतःचं अस्तित्व वेगळं मानतोस तर मी देखील वेगळं मानतो. जसं जसं तुम्ही साधन करता, जसं जसं तुम्ही शून्याकडे जाता, तसा तसा तो भगवंत देखील शून्याकडे जाऊ लागतो. म्हणून तर समर्थ सख्य भक्तीमध्ये म्हणतात की आरशामध्ये उभं राहिल्यानंतर आपण जसं तोंड वेडं वाकडं करावं तसं आरशामधलं प्रतिबिंब होतं. तुम्ही आरशाच्या जवळ गेला, प्रतिबिंब तुमच्या जवळ येतं. तुम्ही आरशापासून लांब गेला, प्रतिबिंब तुमच्यापासून लांब जातं. भगवंत आणि भक्ताचं अगदी हेच नातं आहे. तो तुमच्याशी नित्य एकरूप आहे. गरज आहे तुम्ही विभक्त न होण्याची. म्हणून समर्थांनी भक्त म्हणजे विभक्त नव्हे ही तुम्हाला त्याची व्याख्या करून सांगितलेली आहे. ज्याला ही व्याख्या जीवनामध्ये उतरवता आली, ज्याला गोस्वामीजींचं सूत्र कळालं की सिय राममय सब जग जानी करऊं प्रणाम जोरी जुग पानी. या समस्त जगाला आम्ही सीताराम रूपाने वंदन करतो. हे केवळ शब्द नाही आहेत. ज्याला दुसऱ्याचं दुःख पाहवत नाही, ज्याला स्वतःचा स्वार्थ साधावा अशी कधी मनात इच्छाच निर्माण होत नाही, जो या विश्वामध्ये पांडुरंग सोडून कोणालाच पाहत नाही, अशी ज्याच्या मनाची एकरस अवस्था होते, भगवंत देखील त्याच्यासाठी एकरस होऊन जातो. समर्थांची सख्य भक्ती खरोखर अत्यंत चिंतनीय आहे. आज सजनो, आम्ही साधनेचे राशीच्या राशी पाडतोय, परंतु अजूनही आमच्या या जीवदशेला विवेकाने आम्ही का तिलांजली देत नाहीये. श्री महाराज म्हणायचे की मी जसा आहे तसं राहून भगवंताने मला दर्शन द्यावं. हा कुठला अट्टहास आहे आमचा. पूज्य बाबा म्हणायचे की मोठ्या वर्तुळाने छोट्या वर्तुळात प्रवेश करावा. हे जसं व्यावहारिक गोष्ट घडू शकत नाही, छोट्याच वर्तुळाने मोठ्या वर्तुळामध्ये प्रवेश करावा लागतो. त्याप्रमाणे सज्जनो, जीव हे छोटं वर्तुळ आहे, भगवंत हे मोठं वर्तुळ आहे. त्या भगवंताने मला माझं जीवपणाच्या दशेमध्ये दर्शन द्यावं, हेच जीवाची असलेली भ्रमात्मक माईक स्थिती आहे. यासाठी जीवाने आपलं जीवपण सोडावं लागतं. त्या जीवाचं जीवपण सुटणं, याचं नाव भक्ती आहे. ती भक्ती जो मनापासून नित्य निरंतर करतो. लोक म्हणतात किती वेळ साधना केली पाहिजे, किती वेळ उपासना केली पाहिजे जेणेकरून भगवंत भेटेल. संत सांगतात 24 तास. 24 तास ज्याचं स्मरण सुटत नाही तो संत. 24 तास ज्याचं नीतीचं आचरण सुटत नाही तो संत. कारण तो भगवंताशी नित्य उघडा व्यवहार करतोय. त्याला या
भगवंताच्या अस्तित्वाची खरी जाणीव झालेली आहे. कारण भगवंत मंदिराचे दरवाजे लावले म्हणून झोपून जात नाही. तो नित्य जागा आहे. त्याला अंधकार प्रकाश या सगळ्या गोष्टी लागत नाहीत आम्हाला बघायला, कारण तो स्वयंप्रकाशी आहे. तो माझ्याच हृदयात आहे. जसा सूर्य हा रात्रंदिवस तळपत असतो, पाठ पृथ्वी त्याच्याकडे करते आणि म्हणून पृथ्वी अंधकारमय होते, त्याप्रमाणे जीव भगवंताला विसरतो म्हणून तो जीव होतो. भगवंत तर नित्य तिथंच आहे. अशी ही एकरस स्थिती साधनेमध्ये साधणं म्हणजे मायातीत होणं आहे. आणि ते मायारूपी योगिनीच्या हाताला हात धरूनच आम्हाला सद्गुरू करवून घेत असतो. सज्जनो, हा खूप गुह्य संवाद आहे. गुरुकृपा ज्याची जशी असेल त्याप्रमाणे तो त्याच्या अंतःकरणामध्ये याची गुह्यता जाणेल. याच दोह्यातले राहिलेल्या उर्वरित चौपाया आपण उद्याच्या कथा विभागामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.